नेहानी आंघोळ केली, छान तयार झाली. आता 15-20 मिनिटात ती घराच्या बाहेर पडणार होती. इतक्यात तिच्या अंथरुणावर खिळलेल्या सासूबाईंनी शी केली. त्याचा वास हॉलपर्यंत आला. नेहाच्या लेकीला रुचाला जायचं होतं क्लासला. सकाळची बाई अजूनपर्यंत आलेली नव्हती. रात्रपाळीची बाई निघालेली होती. हे सगळं बघून रुचा प्रचंड वैतागली आणि रागावून म्हणाली, आई तुला कुठेतरी घराच्या बाहेर पडायचं असतं, महत्वाचं काम असतं, त्याच वेळेला ग कशी आजीला शी होते. नेहाला हे अनपेक्षित होतं. तिला हे आवडलं नाही आणि त्याच्यानंतर या दोघींमध्ये खूप अर्थपूर्ण संवाद झाला. हा संवाद आपल्याला खूप काहीतरी महत्त्वाचं शिकवून जाणारा आहे. त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या वेळच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं, मालतीबाई आणि माधवराव हे अत्यंत परोपकारी जोडपं. आता माधवराव हयात नाहीत आणि आता अंथरुणाला खिळलेल्या आजी ज्या आहेत त्या म्हणजे मालतीबाई. त्यांना आता विस्मरण झालेलं आहे. कधीतरीच त्या आत्ताच्या क्षणात असतात आणि आजूबाजूला जे काही चाललंय ते कळतं त्यांना. आणि रात्रपाळीची जी बाई आहे ना, ती म्हणजे प्रेमा. त्यांच्याकडे काम करणारी राधाबाई होती, त्यांची ही दुसरी मुलगी. ही प्रेमा अत्यंत प्रेमाने आजींचं करायची. ही सगळी परिस्थिती तिने बघितली आणि नेहाला म्हणाली, ताई तुम्ही कामाला जा, इकडची काळजी नका करू. सकाळची बाई नाही आली ना तर मी थांबते, आजींचं आत्ता सगळं करते, परत स्पंजिंग सुद्धा करते. आणि ती लगबगीने कामाला लागली. मग नेहानी तिला विचारलं, अगं पण तुला कामाला जायचं आहे ना? प्रेमा म्हणाली, काळजी करू नका, एखाद्या दिवस मला सुट्टी टाकता येते. मग नेहा तिला म्हणाली, हरकत नाही, मी तुला ना जास्तीचे पैसे देईन. प्रेमाचं म्हणणं होतं, काहीतरी काय ताई, अगदी एवढ्याशाचे कसले मला जास्तीचे पैसे देताय? मी माझ्या समाधानासाठी इथे येते, पैसे कमवण्यासाठी नाही. आजी आजोबांनी जे उपकार आमच्यावर केलेत त्याचे मी ऋण कसे फेडणार आहे? माझ्या ताईला शिकवलं, आई वडिलांचं केलं, आजारपणामध्ये केलं. मला आईनी शिकवून नाही दिलं, कारण तिला हाताखाली कोणीतरी कामाला पाहिजे होतं. पण आजींनी मला रात्र शाळेत जायला लावलं. माझ्या शिक्षणासाठी किती कष्ट घेतलेत त्या बाईने. मला स्वतः शिकवायच्या, त्यांना होत नव्हतं तरीही. आणि तुम्ही मला हे काय सांगताय? रुचा अवाक झाली. लोकांना परिस्थितीची किती जाण आहे. आजी आजोबा परोपकारी होते, पण त्याची जाण ठेवून त्याची परतफेड करणारी ही प्रेमा. मग नेहाने तिला विचारलं, रुचा तू हे असं कसं बोललीस ग? नेहाने रुचाला सांगितलं की अजून तुझ्याकडे जायला वेळ आहे, माझ्याकडेही वेळ आहे, आपण 2 मिनिटं बोलूया. रुचाला अंदाज आला. काही बोलायच्या आधीच रुचा आईला सॉरी म्हणाली. ती म्हणाली, मी असं बोलायला नको होतं. मला माहिती आहे आजीचं तुझ्या मनातलं स्थान. नेहा त्यावर म्हणाली, मी या घरात लग्न करून आले ना जेमतेम 20 वर्षांची होते. बाबांच्या प्रेमात पडले आणि लग्न केलं. आजी आजोबांनी विरोध नाही केला, पण आजींनी एक अट घातली,
तुला शिक्षण पूर्ण करावं लागेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला लागेल. तुझे बाबा चांगलं कमवत होते, पण तुझ्या आजीने मला आत्मसन्मान दिला. आजीने मला सांगितलं, स्वतःच्या पायावर उभं राहून बघ आणि मग स्वतःत किती फरक पडतो ते बघ. त्या माऊलीने माझा अभ्यास घेतलाय. तू झालीस ना, त्यावेळेला तू रात्र रात्र रडायचीस. कित्येक वेळेला आजी येऊन सांगायची, नेहा झोप, मी बघते तिच्याकडे. आजीच्याने व्हायचं नाही, पण तरीही प्रेमाने त्या तुझं करायच्या. आणि आत्ता त्या अंथरुणावर खेळल्या आहेत, म्हणून मग मी असं त्यांच्याविषयी ऐकून घ्यायचं का? रुचा म्हणाली, आई माझं खरंच चुकलं, पण मला एक कळत नाही, आजीने तुला पायावर उभं केलं, मग आजीसाठीच तू नोकरी का सोडलीस? 2-2 बायका येतात ना, सकाळी येतात, रात्री येतात, तिची कुठेही हेळसांड होऊन देत नाही आपण. नेहा हसली आणि म्हणाली, अगं रात्रीची प्रेमा फक्त रेग्युलर आहे. सकाळच्या किती बायका बदलल्या ते बघतीयस ना, किती दांड्या मारतात, कितीतरी जण नीट बघत सुद्धा नाही. आणि म्हणून तुझ्या आजीसाठी मी नोकरी सोडली. आणि हरकत नाही ना, मी नोकरी सोडली, पण आजीचा वारसा अगदी तिच्या इतका नाही, तरीही थोडाफार चालवण्याचा प्रयत्न करतेय ना मी जाते ना NGO मध्ये. पैसा हा उद्देशच नाही आहे, पण तिथे आदिवासी पाड्यातल्या लोकांना शिकवते मी आणि ते समाधान खूप छान असतं ग. रुचाला हे माहिती होतं. रुचा म्हणाली, अगदी बरोबर आहे आई हे. मीही आता आजूबाजूच्या आजी आजोबांसाठी काहीतरी करेन. नेहा म्हणाली, म्हणजे नक्की काय करणार ग? रुचा म्हणाली, हे बघ, आपल्या आजीकडे तू, बाबा आहेच, मीही आहे. आपण तिला कळत नाही, तरीही आपण तिच्याशी गप्पा मारतो की नाही? तू कसं म्हणतेस, तिला नाही कळणार, पण मला कळतंय ना. मला तिच्या तोंडावरती एवढंसं जरी हसू दिसलं तरी छान वाटतं. तेवढंसं कळणं सुद्धा खूप तुझ्यासाठी महत्वाचं आहे. पण ज्या आजी आजोबांना कळतंय, पण बाबांसारखा मुलगा किंवा तुझ्यासारखी सून नाही आहे, किंवा ते त्यांच्या बरोबर नाही आहेत, त्या आजी आजोबांना मी माझा वेळ देईन. आता रुचा, कितीही काहीही झालं तरीही दिवसातनं 10 मिनिटं का होईना आजी आजोबांकडे, जे आजी आजोबा आजूबाजूला आहेत त्यांच्याकडे जाते, त्यांच्याशी बोलते. कारण त्या आजी आजोबांबरोबर बोलायलाच कोणीही नाही आहे. त्यांना वाचून दाखवते, त्यांची छोटी मोठी कामं करते. आजी आजोबा पण खुश असतात आणि रुचा पण. तर हेही एक औदार्याचं उदाहरणच आहे. माइंडफुलनेस मधल्या औदार्य, जनरॉसिटी ह्या एका स्तंभाविषयी मागच्या भागात आपण बघितलं होतं. त्याचंच हे एक वेगळं रूप. तुम्हाला काय वाटतं आहे? तुम्ही अजून कोणत्या प्रकाराने औदार्य दाखवायला सुरुवात करणार आहात? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया. तोपर्यंत अच्छा.